नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रवीण चिले तुमचं निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन मध्ये स्वागत करत आहे. आपण पाहतोय निफ्टी बँक निफ्टीचं प्रेडिक्शन उद्यासाठी. उद्या मित्रांनो आहे आणि आज काय झाला याच्यावर आपण चर्चा करणार आहोत आणि उद्या काय होणार आहे त्याच्यावरती आपण प्लॅन करणार आहोत. तर आज जर तुम्ही नीट बघाल तर मार्केटने सकाळी जो ओपनिंग दिली म्हणजे कालचा म्हणजे फ्रायडेचा जो रिझल्ट होता तिथे जिथे क्लोज झाला तिथेच ओपन झाला आणि पूर्णपणे त्यांनी बुलिश मोमेंटम दिली. आणि जर तुम्ही नीट बघाल, जर तुम्ही नीट बघाल तर हा ही बुलिश ऍक्शन आहे ना त्यांनी बनवलेली आहे. बुलिश मोमेंटम बनवलेले आहे मार्केटमध्ये. बुलिश प्राइस ऍक्शन. ठीक आहे. त्या पद्धतीने साईडवेज करत करत तो वरती जातोय. खूप सुंदर आहे आणि आज जी क्लोजिंग मिळाली ती खूप छान मिळालेली आहे. 26,000च्या वर मिळालेले आहे. पण उद्या मित्रांनो एक्सपायरी आहे निफ्टीची. त्यामुळे ओआय डेटा काय होतोय, एक्सपायरी काय होते, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण लेवल्स लावूया उद्यासाठी काय असेल ते. तर लेवल्स आहेत ते हे रेड झोन आहे. आपण रेड झोन मार्क केलंय 26,975 ते 26,014 जो आजचा हाय आहे तो. आणि हा रेड झोन आहे. या रेड झोन मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे तर मार्केट जर तुम्ही नीट बघाल तर एक प्राइस ऍक्शन बनवत 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 वर गेला पण तो बुलिश प्राइस ऍक्शन आहे. ठीक आहे. उद्या समजा जर का इथे या पद्धतीने येऊन जर खाली गेला तर ही प्राइस ऍक्शन बनते बघा. ही प्राइस ऍक्शनला जर यांनी ब्रेक केला तर मात्र खाली येऊ शकतो 25,933, 25,870 आणि 25,835 ह्या तीन आपल्यासाठी टार्गेट ओपन होऊ शकतात. त्यानंतर जर का तो इथे या पद्धतीने जर प्राइस ऍक्शन बनवून जर गेला वरती किंवा असा जरी वर गेला प्राइस ऍक्शन बनवून तर 26,064, 26,100 आणि 26,140 या तीन लेवल ओपन होताना आपल्याला मिळतील. कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. त्या एक्सपायरीला काय होतं मित्रांनो त्याचा ओआय डेटानुसार जर तुम्हाला मी दाखवलं तर ऑप्शन चेन जर दाखवले मी तुम्हाला तर ऑप्शन चेन मध्ये पण जर तुम्ही नीट बघाल 26,000ला जर कॉल साईडला जर बघाल तर 1.5 1,52,00,000 लोक तिथे कॉन्ट्रॅक्ट करून बसलेत. आणि त्याच पद्धतीने जर का आपण फूड साईडला जरी बघितलं तर 1,10,00,000 आहेत. म्हणजे मोठा मोठा जर बघितला तर ह्यांची जर प्रीमियम बघाल तर 76 आणि 57 म्हणजे मोठा मोठा 130च्या आसपास प्रीमियम आहे. तर 130 ओके ओके आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर 26,000च्या खाली जर गेला, खालच्या दिशेने गेला तर हे पॅनिक मध्ये येतील. पुट रायटर पॅनिक मध्ये येतील आणि मग त्यांना अजून खाली जातील. आणि समजा जर का 26,000च्या वरती जर गेला तर मात्र कॉल रायटर पॅनिक मध्ये येतील आणि तो मार्केटला पूर्णपणे वरच्या लेवलला घेऊन जातील. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने कॉल आणि पुटचा तो डेटा आहे त्यानुसार हा होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की उद्या एक्सपायरी आहे. त्या एक्सपायरीचा नीट प्लॅन करून कुठल्या साईडला मार्केट जास्त वेळ थांबतोय त्याच्यावरती आहे. जर खाली थांबला तर पुटवाले आपल्याला मिळतील आणि जर वरती थांबलं तर कॉलवाले आपल्याला भेटतील. आणि या पद्धतीने दोन्ही साईडला ट्रेड पण होऊ शकतो. मागच्या एक्सपायरीला जर नीट बघाल तर दोन्ही साईडला ट्रेड झाला. पहिलं खाली झाला आणि नंतर वरती. म्हणजे पहिलं पुटवाल्यांना घेतला नंतर कॉलवाल्यांना घेतला. मागच्या वीकमध्ये त्याच पद्धतीने पण होऊ शकतो. कारण इथे 26,000 एक राऊंड लेवल सुद्धा आहे, एक्सपायरी सुद्धा आहे. आणि मार्केटमध्ये ज्या पद्धतीने चाललंय तर हा ऑल टाइम हायच्या जवळ सुद्धा जाऊ शकतो मित्रांनो. त्याच पद्धतीने होण्याचे चान्सेस आहेत. चला तर आपण वळूया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीनी
जर आपण बघितलं तर बँक निफ्टीने आज जी सकाळची मोमेंटम दिली आणि त्यानंतर पूर्ण दिवस त्यांनी साईडवेज बनवले. पण ही ऍक्शन जी आहे, ही प्राइस ऍक्शन जी आहे मित्रांनो, ही प्राइस ऍक्शन आहे ना, ही बुलिश साईडची आहे. ठीक आहे, पूर्णपणे बुलिश साईडची आहे बघा. तर पण एका ट्रेंडमध्ये, एका झोनमध्ये मार्केट चाललेलं आहे, ऑल टाइम हाय झालेला आहे 59,000चा, आणि ऑल टाइम हायची क्लोजिंग सुद्धा दिलेली आहे बँक निफ्टीने. बँक निफ्टीमध्ये सगळ्या ज्या बँक आहेत ह्या सगळ्या ग्रीन मध्ये आज बंद झालेल्या आहेत. ठीक आहे, एक सुद्धा रेड मध्ये नाही, सगळ्या ग्रीन मध्ये आहेत. आणि त्याचा परिणाम काय की बँक मध्ये ऑल टाइम हाय सुद्धा गेल्या, ऑल टाइम हायची क्लोजिंग सुद्धा दिलेले आहे. आणि निफ्टीला जर कोण वर नेऊ शकतो तर बँक निफ्टीच नेऊ शकतो. पण उद्या चला तर मग आपण ह्याच्यावरती आपण पहिलं प्लॅन करूया की ह्याच्या लेवल काय आहेत. लेवल ह्या मी ड्रॉ करून ठेवलेले आहेत. लेवल काय आहेत? तर 58,850 ते 59,000 ह्या झोनमध्ये, रेड झोन आपण मार्क केलाय. आणि समजा जर का इथे या पद्धतीने प्राइस एक्शनने जर खाली आलं तर मात्र 59,700, 58,600 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. आणि जर बँक निफ्टी खाली आली तर निफ्टीला सुद्धा घेऊन येणार. आणि बँक निफ्टीने समजा इथून प्राइस एक्शन बनवून वरती गेली तर राऊंड लेवल आहेत. आता वरती काही लेवल नाही घेत, त्यामुळे आपण राऊंड लेवल घेतलेत. 59,100, 59,200, 59,300, असे तीन लेवल आपण वरती प्लॅन करतोय. जर गॅप डाऊन जर झाला, तर गॅप डाऊन जर झाला तर मित्रांनो, जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत खालचं मोमेंटम आपण पकडू नाही शकत. मे बी इथे साईडवेज होऊ शकतो. गॅपअप जर झाला, गॅपअप जर झाला तर मात्र खाली येऊन, ठीक आहे, खाली येऊन जोपर्यंत हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण वरती जाणार नाहोत. तर तोपर्यंत आपण इथे जर गॅपअप जर झाला तर साईडवेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत मार्केटमध्ये. त्याच पद्धतीने निफ्टीमध्ये सुद्धा तेच आहे. जर गॅपअप जर झाला, गॅपअप जर झाला तर गॅपअप जर झाला तर ऑल टाइम हाय जवळ जाईल. आणि जोपर्यंत हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत तो वर जाणार नाही. आणि इथे पुट रायटर किंवा कॉल रायटर काय ऍक्शन घेतात त्याच्यावरती आपल्याला होईल. पण मोस्टली जर गॅप अप जर झाला तर खाली येण्याचे चान्सेस जास्त आहेत. गॅप डाऊन जर झाला तर वर जाऊन जोपर्यंत पुलबॅक होऊन आजचा लो तोडत नाही तोपर्यंत मात्र त्याच्यात सेलिंग आपण करणार नाहोत. गॅपअप झाला तर साईडवेज होण्याचे चान्सेस जास्त आहेत वर जाण्यापेक्षा. गॅप डाऊन जर झाला तर पुलबॅक होऊन दे, त्यानंतर ब्रेक करून दे, आणि मग आपण खालच्या लेवलसाठी आपण प्लॅन करू. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे हे लक्षात असू द्या. चला तर मग सेन्सेक्स कडे जाऊया. सेन्सेक्स मध्ये जर बघितलं तुम्ही तर तेच आहे. सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी जर तुम्ही नीट बघाल, एक बुलिश मोमेंटम त्यांनी करत करत वरती गेलेले आहेत. ठीक आहे, आणि आज चांगली अशी प्राइस एक्शन बनलेली आहे मित्रांनो. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये चांगलं जर बघाल तर आज आप- आपल्याला सेन्सेक्स मध्ये सुद्धा पण त्याच पद्धतीनेच बनलेलं आहे. जे ह्या पद्धतीने बनून थोडा टाइमपास करून समजा जर काही ब्रेक करते 84,800, तर 84,742, 84,500 आणि 84,100 पर्यंत सहज हे तीन टार्गेट येऊ शकतात. आणि तेच जर का त्यांनी थोडासा टाइमपास करून ही प्राइस एक्शन बनवून जर वरती गेला, 85,000 जर त्याने ब्रेक केला तर 85,100, 200, 267 असं 250 ते 300 पॉईंट साठी इझिली जाऊ शकतो. मार्केट ओव्हरऑल जर बघाल तर बुलिश झोन मध्ये आहे. पण एका टॉपच्या, एक ऑल टाइम हायच्या रेजिस्टन्सला आहे निफ्टी आणि सेन्सेक्स. बँक निफ्टीने ऑल टाइम हाय अचीव केलेले आहे आणि बँक निफ्टीच मार्केटला वर पुल करते. तर उद्या आपण बघणार आहोत, उद्या एक्सपायरी आहे, तर एक्सपायरी मध्ये काय होते. निफ्टी समजा जर का कॉल रायटर जर पॅनिक मध्ये आले तर आपल्याला ऑल टाइम हाय उद्याच बघायला मिळेल. आणि मागच्या निफ्टी, मागच्या एक्सपायरी ज्या पद्धतीने झालं, दोन्ही साईडला मूव मिळते, त्या साईडला, दोन्ही साईडला तुम्ही तयारी करा मित्रांनो. हे आहे उद्यासाठी प्रेडिक्शन. उद्याचा
अनालिस आपण व्हिडिओ रात्री बघूया. जय हिंद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.